नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान 5,000 रुपये प्रति हेक्टरी 10,000 मर्यादित आपल्याला शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि याचं वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे। आपल्याला हे 5,000 मिळाले की नाही हे आपण ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान हे जाहीर करण्यात आलेलं होतं। परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टलचे अनावरण हे झाले होते। गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झालेले होते। अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाची मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेली होती। जे काही अनुदान आहे प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण 10,000 रुपये देण्याचे जाहीर करण्यात आलेले होतं। त्यानुसार किमान शेतकऱ्यांना 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे। त्या संबंधीचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आलेला असून ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण 4,194 कोटी 68 लाख रुपयाचा निधी लागणार आहे। यातील 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2,646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही हे आपण ऑनलाईन कशा पद्धतीने बघू शकतो हेही थोडक्यात समजून घेऊया। आपल्या समोर आता एक वेबसाईट दिसत असेल saagridbt.mahadpt.org या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे। या वेबसाईट वरती गेल्यानंतर सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती आपल्याला लाल चौकोनात डिस्बर्समेंट स्टेटस हा पर्याय दिसेल। या स्टेटस पर्यायावरती क्लिक करायचे। पुढे गेल्यावरती डिस्बर्समेंट स्टेटस पेज दिसेल। त्यात तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे। गेट आधार OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मदतीची अपडेटची माहिती आपल्याला तिथे दिसणार आहे। त्यामध्ये आपली KYC झालेली आहे की नाही, आपल्याला किती अनुदान मंजूर झालेलं आहे आणि आपल्या खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात आलेले की नाही याची सविस्तर माहिती आपल्याला या वेबसाईट वरती पाहायला मिळेल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले जे काही अनुदान आहेत प्रति हेक्टरी 5,000 एकूण 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण 10,000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। आपल्या खात्यावरती ते जमा जर झालं नसेल तर आपल्या जे काही अनुदानाचं स्टेटस आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघू शकतात। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।